नमस्कार. मी शिर्डी येथील आपल्याला साईबाबा समाधी मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या भक्तांसाठी एक मोठे आणि सुंदर असे श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप उभारण्यात आले आहे, जे द्वारकामाईच्या मागच्या बाजूस आहे. आपले उत्सव जसे आपले रामनवमी किंवा गुरुपौर्णिमा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उभे राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी इथं मोठी सोय केली जाते. तसेच इतर वेळी भाविकांना विसावा घेण्यासाठी याचा उपयोग करता येऊ शकतो. इथे तुम्हाला शिल्पकला वगैरे सगळं बघायचा वेळ असेल तर बघून घेऊ शकता. हा, हे बघा, हे आपलं पाणी आलं ना तोंडाला, हे तुमचं चना मसाला कैरी. बघा, तो विचारतो खाणार काय, मला बोलताना तोंडात पाणी आलंय. बघा, तुमचंही आलं असेल ना आता. बघा, चना मसाला. चला, आता आपण तुम्हाला मी जसं माझे पाय जातील तसे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. हे बघा, हे तुम्हाला लहान मुलांसाठी खेळणी आहे. बरं, तुम्हाला प्रसाद वगैरे काय घ्यायचं असेल तर इथे घेऊ शकता. साहित्य म्हणजे ते मूर्त्या, छोट्या मूर्त्या म्हणा किंवा फोटो म्हणा, सर्व इथे भेटून जाईल. बाजारपेठ म्हटलं की सगळं भेटतं. सगळं म्हणजे इथे भरपूर चॉईस आहे तुम्हाला. इतर खेळणी पण तुम्हाला इथे घेऊ शकता. हे तुम्हाला समाधीच्या मागच्याच साईडला आहे, समाधी मंदिरच्या मागच्या साईडला आहे. हे बघा, हे आपलं आहे पंचमुखी हनुमान मंदिर. पंचमुखी दक्षिणमुखी, सॉरी, पंचमुखी नाही, दक्षिणमुखी हनुमान मंदिर. दक्षिणमुखी हनुमान मंदिर. हे बघा, हे अगदी मंदिराच्या मागच्या बाजूला आहे, समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला. खूप सुंदर मंदिर आहे. आता तो आम्हाला ते शूटिंग करायला आतमध्ये पाठवत नाहीत. शिर्डीमध्ये काय माहिती आहे काय, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे करावं लागतं. हा बघा, चावडी, साईबाबांची चावडी. पूर्वी बाबा म्हणतात ना की बाबा गाव फिरून आले की ते चावडीवर बसायचे. मग ते सगळे भक्तगण सगळे ते येऊन गप्पा गोष्टी करत बसायचे. ध्यानस्थ बसू शकता, नामस्मरण करू शकता. तुमच्या आवडत्या भक्तांसाठी नाव घ्यायचं नाही, तुम्ही तुमच्या कोणत्याही भक्त गुरूंचा किंवा काय नाम जप करू शकता. हे बघा, आता आपण ते त्यांना पण विचारलं, म्हटलं आतमध्ये जाऊ का, तेव्हा नाही आम्हाला परमिशन नाही आहे. म्हणजे ठीक आहे, विचारायचं काम केलं, पण आम्ही आता तुम्हाला बाहेरूनच दाखवतोय. आता हे चावडी परिसर आहे, त्याच्या अगदी समोर आहे ना साई भक्त होते. त्या काळी साई भक्त हाजी अब्दुल बाबांची झोपडी होती चावडीच्या समोरच. ते आता झोपडीचं त्यांनी कसं मेंटेन केलंय बघा. ते साई भक्त होते त्या काळचे. हे बघा, हे सगळं बाजूबाजूलाच आहे. ही चावडी, हे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आणि बाजूला द्वारकामाई डाव्या हाताला. आणि ते कळस दिसते ना, ते समाधी मंदिर आहे. हे बघा, द्वारकामाई. हे सगळं आजूबाजू परिसर आहे. फक्त काय माहिती आहे, तुमची फिरण्याची तयारी पाहिजे. आणि संध्याकाळी आलं तर आम्ही उन्हातून आल्यामुळे काय माहिती आहे का, जरा थकल्यासारखं झालं. पण संध्याकाळी 4च्या नंतर आहे ना, मस्त थंडावा असतो, लहान मुलं असेल तर त्यांना मजा येते. हे बघा, द्वारकामाई. हे साईबाबा, हे कळस आपलं समाधी मंदिरचा कळस. श्री साईराम, ओम साईराम, ओम साईराम. तर मंडळी,
निवांत वेळ मिळाला म्हणून म्हटलं चला फेरफटका मारूया. माझ्या म्हणजे आमच्या दृष्टीने जेवढं दाखवायचं होतं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला. पण हल्ली काय माहिती प्रत्येक ठिकाणी निर्बंध असतात की बाबा मोबाईल शूटिंग करू नका, मोबाईल शूटिंगला परवानगी नाही. त्याच्यामुळे आम्हाला काय पूर्ण दाखवता येत नाही. आणि आम्ही याच्या क्षेत्रात नवीन असल्यामुळे आम्हालाही जरा आयडिया नाही आहे. हे बघा ही लाईन इथे पण कॅमेरा घेऊ बघा, लिहिलंय बघा कॅमेरा नॉट अलाउड. हे कॅमेरा ठेवायला परत तुम्हाला तिकडे जायचं आहे मंदिराच्या इथे, मेन समाधी मंदिर आहे ना तिथे कॅमेरा ठेवून परत मला असंच झालं. म्हटलं द्वारका माईला घेऊन तर मला नाही, आम्हाला परत ते ठेवायला सांगितले. सगळे मोबाईल तुम्हाला लॉकरमध्ये ठेवायचे असतात, ते रिसिप्ट देतात आणि मग ते घेऊन यायचं. हे बघा द्वारका माई, मी आता तुम्हाला बाहेरूनच दाखवतोय कसे लोक भक्तगण येतात. ते चला आलंय तर जाऊन ये म्हणून लोक जात आहेत. हे बघा चावडी आणि द्वारकामाई बाजूबाजूलाच आहे. नवीन लोकांना माहिती नाही सर, नवीन लोक म्हणतात अरे द्वारकामाई एका साईडला असेल आणि चावडी एका बाजूला असेल. नाही तसं काय करू नका, बाजूबाजूलाच आहे. आणि दोघांच्या मध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. सगळं फ्री आहे, रिजनेबल आहे. मस्त आपण शिर्डी आरामात फिरू शकता. हे बघा मी सारखं का दाखवतोय, अगदी बाजूबाजूला आहे म्हणून मी तुम्हाला सारखे वादे दाखवतोय. आता हे बघा बाजारपेठ, काही घेऊ शकता तिकडे. काय कसे आपल्या इथे मिळतं, पण बाहेर गेले की कसं तिकडले आठवण म्हणून लोक घेतात, आवडीने घेतात. आता ही दुपारची साधारण 12:30-1ची वेळ आहे. त्यामुळे काय म्हणजे थकवा जाणवलाय बघा. चणे कुरमुरेवाले गावी अजून असे भरपूर जातात. चला तर मंडळी, पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चॅनेलला नक्कीच सपोर्ट करा. चॅनेलला सपोर्ट म्हणजे सबस्क्राईब, लाईक आणि शेअर. चला बाय, भेटू आपण पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.